Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा आपला टॉपिक आहे क्वांटिटी व्होकॅबलरी. ओके, सो क्वांटिटी म्हणजे काय? प्रमाण. ओके, सो एखाद्या गोष्टीला प्रमाण किती आहे, कंटेनर्स आणि क्वांटिटी हे खूप महत्वाचे आहे. की आता फॉर एक्झाम्पल हे एक्झाम्पल आहे की स्लाइस. सो एक पूर्ण पिझ्झा आहे, त्याचा एक स्लाइस, जो तुकडा आपण घेतोय, जो एक भाग घेतोय, त्याला आपण स्लाइस म्हणणार आहे. तर अशा वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आज आपण बघणार आहेत, ज्या क्वांटिटी व्होकॅबलरी मध्ये येतात. सो या व्हिडिओमध्ये तुमची व्होकॅबलरी खूप वाढणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. लेट स्टार्ट द व्हिडिओ. सो फर्स्ट आपला वर्ड आहे स्लाइस. स्लाइस. ओके, तर एखादा राऊंड शेप मध्ये असेल आणि त्याला जर आपण प्रॉपर कट केल्यावर जो एक भाग त्याचा उरतो किंवा बनतो, त्याला आपण स्लाइस म्हणणार आहे. अ स्लाइस ऑफ पिझ्झा, अ स्लाइस ऑफ पिझ्झा. आय एट अ स्लाइस ऑफ पिझ्झा म्हणजे मी एक स्लाइस ऑफ पिझ्झाचा खाल्ला आहे. अ स्लाइस ऑफ केक, शी सर्व्ड मी अ स्लाइस ऑफ केक. ठीक आहे, तिने मला केक दिला. तर नुसतं केक दिला म्हणण्यापेक्षा तिने एक स्लाइस केक दिला, एक स्लाइस, दोन स्लाइस. सो स्लाइस मध्ये तुम्ही हे मोजू शकतात. नेक्स्ट, जार. ओके, जार म्हणजे काचेची बरणी. अ जार ऑफ हनी. आय आय बॉट अ जार ऑफ हनी. मी एक काचेची बरणी विकत घेतली, म्हणजे हनीची बॉटल विकत घेतली. अ जार ऑफ जॅम. He spread a jar of jam on his toast. ओके, सो इथे जॅमची पण बरणी असते. सो इथे जार म्हणजे अ जार ऑफ हनी, अ जार ऑफ जॅम. राईट. नेक्स्ट आहे आपलं कप. कप. अ कप ऑफ कॉफी. अ कप ऑफ कॉफी. शी मेड मी अ कप ऑफ कॉफी. तिने मला एक चहा दिला, असं आपल्याला म्हणायचं नाहीये. तर आपल्याला म्हणायचंय शी मेड अ कप ऑफ टी. शी मेड अ कप ऑफ कॉफी. अ कप ऑफ टी. ही ड्रँक अ कप ऑफ टी. त्याने एक कप चहा प्यायला. सो अ कप ऑफ टी, अ कप ऑफ कॉफी, यामध्ये तुम्ही चहा कॉफीला कन्सिडर करू शकतात. नेक्स्ट, डझन. ओके, डझन म्हणजे काय? 12 पीस. एका ह्याच्यामध्ये 12 पीस येणं. 12 ऑफ समथिंग. ओके, काउंटिंग किती होणं? 12 होणं. अ डझन ऑफ डोनट्स. सो हे डोनट्स जे आहेत, तर ते 12 इथे कन्सिडर केलेले आहेत. आपण म्हणतो ना डझन, एक डझन केळी. सो त्याच्यामध्ये 12 केळी येतात. सो ज्या गोष्टी आपण डझन मध्ये घेतो, सो एक डझन म्हणजे 12 पीस कन्सिडर होतात. आय पिक्ड अप अ डझन डोनट्स फ्रॉम द बेकरी. म्हणजे मी एक डझन डोनट्स बेकरीमधून विकत घेतले. ओके, सो डझन मध्ये अजून तुम्ही काय काउंट करतात कमेंटमध्ये लिहा. नेक्स्ट, हेड. ओके, सो हे जे असतं, तर याला तुम्ही म्हणू शकता अ हेड ऑफ गार्लिक. अ हेड ऑफ गार्लिक. ओके, आय नीड अ हेड ऑफ गार्लिक फॉर द रेसिपी. आणि त्याची जी एक पाकळी असते त्याला काय म्हणणार? क्लोव्ह. अ क्लोव्ह ऑफ गार्लिक. आय माइन्स्ड अ क्लोव्ह ऑफ गार्लिक. ठीक आहे. सो जर हे पूर्ण असेल, मोठा गार्लिक, त्याला म्हणतात अ हेड ऑफ गार्लिक. आणि जर नुसती पाकळी पाकळी आपल्याला जर म्हणायची असेल तर म्हणणार अ क्लोव्ह ऑफ गार्लिक. ओके. नेक्स्ट बघा, बार. सो इथे आहे अ बार ऑफ गोल्ड. कन्सिडर करता इथे चॉकलेट सारखं किंवा एक सोन्याचा बार इथे दिसतो आहे. शी रिसिव्ड अ बार ऑफ गोल्ड ऍज अ गिफ्ट. तिला एक सोन्याचा बार मिळाला गिफ्ट म्हणून. सो इथे तुम्ही
कन्सिडर करू शकतात बार ऑफ गोल्ड, अ बार ऑफ चॉकलेट. ओके, सो चॉकलेट, छोटं चॉकलेट वेगळं, पण जेव्हा आपण कॅडबरी फॉर्म मध्ये ते खातो, सो तो काय असतो, एक चॉकलेट बार असतो, राईट. सो शी एट अ बार ऑफ चॉकलेट. सो इथे बार म्हणजे एक प्रॉपर चौकोन फॉर्म मध्ये एखादी गोष्ट असणं. इथे तुम्ही बार ऑफ डिटर्जंट पण म्हणू शकतात. ठीक आहे, साबण. नेक्स्ट आहे बॉटल. बॉटल, अ बॉटल ऑफ वॉटर, राईट. बॉटल ऑफ वॉटर, आय ड्रँक अ बॉटल ऑफ वॉटर, राईट. बाटली भर. अ बॉटल ऑफ वाईन, शी ब्रॉट अ बॉटल ऑफ वाईन टू द डिनर पार्टी. सो इथे बॉटलचा असा अर्थ तुम्ही घेऊ शकतात. हे त्या क्वांटिटीमध्ये यूज केलं जातं असं आपल्याला इथे म्हणायचं आहे. देन ग्लास, अ ग्लास ऑफ वॉटर. आय ड्रँक अ ग्लास ऑफ वॉटर बिफोर बेड. सो मी ग्लास, ग्लासभर पाणी झोपण्यापूर्वी प्यायलो. अ ग्लास ऑफ मिल्क. ओके, ग्लासभर दूध. द चाइल्ड आस्क्ड फॉर अ ग्लास, the child asked for a glass of milk with his cookies. मुलाला काय हवंय म्हणजे इथे ग्लासभर दूध आणि त्याचे कुकीज हवे आहे. तर पाणी, दूध याला तुम्ही अ ग्लास ऑफ मिल्क, अ ग्लास ऑफ वॉटर यामध्ये कन्सिडर करू शकतात. नेक्स्ट आहे क्यूब. क्यूब म्हणजे चौकोनी तुकडे, छोटे छोटे. अ क्यूब ऑफ आईस. आय ऍडेड अ क्यूब ऑफ आईस टू माय ड्रिंक. ठीक आहे, सो छोटे क्यूबचे तुकडे, आईसचे तुकडे. अ क्यूब ऑफ बटर. शी यूज्ड अ क्यूब ऑफ बटर इन द रेसिपी. ठीक आहे, तिने रेसिपीमध्ये बटरचे तुकडे टाकले. सो इथे तुकडे मध्ये तुम्ही क्यूब हा इंग्लिश वर्ड वापरू शकतात. नेक्स्ट, बंच. अ बंच ऑफ बनानाज. पूर्ण जो गुच्छा आपण घेतो त्याला काय म्हणणार, अ बंच ऑफ बनानाज. शी ब्रॉट अ बंच ऑफ बनानाज. तिने पूर्ण केळीचा बंच विकत आणला. तुम्ही म्हणू शकता बंच ऑफ कीज. चाव्यांचा गुच्छा असतो त्याला सुद्धा तुम्ही काय म्हणणार, बंच ऑफ कीज. नेक्स्ट, पिंच, चिमुटभर. ओके, सो प्रमाण आहे हे, चिमुटभर. अ पिंच ऑफ सॉल्ट. चिमुटभर आपण काय टाकतो, सॉल्ट. ऍड अ पिंच ऑफ सॉल्ट टू द सूप. ओके, थोडस पिंच ऑफ सॉल्ट सूप मध्ये ऍड कर. अ पिंच ऑफ पेपर. Sprinkle a pinch of paper on the salad. Okay, so pinch of पेपर, ब्लॅक पेपर असतो तो. जर आपण जे आपण चिमूटभर क्वांटिटी मध्ये टाकतो तेव्हा तुम्ही पिंच हे वर्ड वापरू शकता. नेक्स्ट आहे पेअर. पेअर, अ पेअर ऑफ शूज. आय ब्रॉट अ न्यू पेअर ऑफ शूज. ओके, हे दोन असतात त्यामुळे याला नेहमी पेअर मध्ये कन्सिडर केलं जातं. देन अ पेअर ऑफ सॉक्स. शी नेट अ पेअर ऑफ सॉक्स. तिने मोज्यांचा, सॉक्सचा पेअर विणला. नीट म्हणजे काय, विणणे. ओके, सो हे दोनही दोन दोन असतात त्यामुळे आपण काय म्हणणार आहे, पेअर ऑफ सॉक्स. नेक्स्ट, ड्रॉप. ड्रॉप, बूंद. अ ड्रॉप ऑफ वॉटर. ही ऍडेड अ ड्रॉप ऑफ वॉटर टू द मिक्सचर. मिक्सचर मध्ये त्याने काय ऍड केलं, ड्रॉप ऑफ वॉटर. देन अ ड्रॉप ऑफ ब्लड. द नर्स टूक अ ड्रॉप ऑफ ब्लड फॉर द टेस्ट. ओके, जेव्हा आपली टेस्ट होते तेव्हा ब्लड घेतलं जातं. सो ड्रॉप ऑफ ब्लड, ड्रॉप ऑफ वॉटर. नेक्स्ट बघा, बॉक्स. अ बॉक्स ऑफ टिश्यूज. हा
हे बॉक्स फॉर्म मध्ये येतं म्हणून त्याला आपण म्हणणार आहे अ बॉक्स ऑफ टिश्यूज. शी ग्रॅब्ड अ बॉक्स ऑफ टिश्यूज टू वाईप हर टिअर्स. ठीक आहे. तिचे अश्रू पुसण्यासाठी तिने टिश्यूचा बॉक्स घेतला. अ बॉक्स ऑफ चॉकलेट्स. ठीक आहे, बॉक्स फॉर्म मध्ये आहे म्हणून अ बॉक्स ऑफ चॉकलेट्स. ही गिफ्टेड हर अ बॉक्स ऑफ चॉकलेट्स फॉर हर बर्थडे. ओके, सो बॉक्स. अजून बॉक्स मध्ये काय काय येतं विचार करा आणि कमेंट मध्ये लिहा. नेक्स्ट, पीस. अ पीस ऑफ केक. ओके, तो याला तुम्ही पीस ऑफ केक पण म्हणू शकतात. हे पण इथे तुम्ही स्लाइस पण यूज करू शकतात आणि एक तुकडा म्हणून पीस पण यूज करू शकतात. ही सर्व्ड मी अ पीस ऑफ केक ऍट द पार्टी. त्याने मला केकचा एक तुकडा सर्व केला. अ पीस ऑफ चीज. शी कट अ पीस ऑफ चीज फॉर द सँडविच. तिने चीजचा एक पीस कट केला सँडविच साठी. ओके, सो इथे तुम्ही स्लाइस, पीस दोन्हीही वर्ड्स यूज करू शकतात. नेक्स्ट, बोल. ओके, बरेच जण याला बाउल म्हणतात, सो याला बाउल नाही म्हणायचं आहे, बोल म्हणायचं आहे. ओके, बोल. अ बोल ऑफ पास्ता. आय एट अ बोल ऑफ पास्ता फॉर लंच. मी लंच साठी तो एक पूर्ण बोल भरून पास्ता खाल्ला. अ बोल ऑफ सूप. शी वॉर्म्ड शी वार्म्ड शी वार्म अप अ बोल ऑफ सूप फॉर हर सिक फ्रेंड. ठीक आहे, तिने काय केलं, गरम केलं, सूप गरम केलं तिच्या आजारी मित्रासाठी. सो लक्षात आलं, बोल. नेक्स्ट, स्पूनफुल. स्पूनफुल म्हणजे एक चमचा भरून. अ स्पूनफुल ऑफ शुगर. आय ऍडेड अ स्पूनफुल ऑफ शुगर टू माय टी. मी एक चमचा भर साखर माझ्या चहामध्ये ऍड केली. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, अ स्पूनफुल ऑफ योगर्ट. He mixed a spoonful of yogurt into his fruit salad. ओके, फ्रूट सॅलड मध्ये योगर्ट ऍड केलं. नेक्स्ट आहे कार्टन. कार्टन. अ कार्टन ऑफ मिल्क. He brought a carton of milk from the grocery store. ओके, सो कार्टन मीन्स असं बॉक्स फॉर्म मध्ये येतं, त्याला काय म्हणणार तुम्ही, कार्टन. नेक्स्ट, रोल. रोल. A roll of toilet paper. She placed a new roll of toilet paper in the bathroom. ओके, सो असं जे रोल फॉर्म मध्ये तुम्हाला दिसणार आहे त्याला तुम्ही रोल म्हणायचं आहे. अ रोल ऑफ टेप. शी यूज्ड अ रोल ऑफ टेप टू रॅप द गिफ्ट. ठीक आहे, सो रोल ऑफ टेप. अजून रोल फॉर्म मध्ये काय काय आहे असं तुम्हाला वाटतं? नवीन या व्यतिरिक्तचा एखादी वस्तू तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये लिहा, सेंटेन्स तयार करा आणि कमेंटमध्ये लिहा. हे छोटे छोटे वर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की बऱ्याचदा आपल्याला आठवत नाही इंग्लिश बोलताना की इथे कोणता वर्ड यूज करू, ह्याला काय म्हणू. सो हे जे वोकॅबलरी आहे, हे जे वर्ड्स आहेत ते तुम्हाला नक्की हेल्प करणार आहेत. शब्द तुमचे नक्की वाढवणार आहेत. इंग्लिश बोलण्यात तुम्हाला नक्की फ्लुएंट बनवणार आहेत. ओके, नेक्स्ट, ट्यूब. ओके, ट्यूब. अ ट्यूब ऑफ टूथपेस्ट. ओके, सो टूथपेस्ट ट्यूब फॉर्म मध्ये असतं. शी स्क्वीज्ड अ ट्यूब ऑफ टूथपेस्ट ऑन टू हर टूथब्रश. ओके, सो स्क्वीज म्हणजे दाबून काढणे. अ ट्यूब ऑफ ग्लू. शी युज्ड अ ट्यूब ऑफ ग्लू टू स्टिक द पेपर टुगेदर. ओके, पेपर चिटकवण्यासाठी तिने ग्लूचा वापर केला. राईट. नेक्स्ट आहे सॅक. सॅक म्हणजे काय, पोतभर, पोत. अ सॅक ऑफ फ्लॉवर. शी ब्रॉट शी बॉट अ सॅक ऑफ फ्लॉवर टू बेक ब्रेड. ओके, तिने पोतभर पीठ आणलं केक बनवण्यासाठी. नेक्स्ट, अ सॅक ऑफ potatoes. The farmer harvested a sack of potatoes from the field.
ओके, बघा, पोतभर पोत पोतभर इथे बटाटे आहेत. सो एखादी गोष्ट जर आपल्याला पोतभर आहे असं म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणणार सॅक. नेक्स्ट, बंजल. बंजल, अ बंडल ऑफ स्टिक्स. ठीक है. He carried a bundle of sticks on his shoulder for a firewood. ठीक आहे. सो बंडल ऑफ वूड, अशा वेगवेगळ्या पद्धतीने काठ्या बांधून त्याचं पूर्ण बंडल तयार करणं, याला तुम्ही म्हणणार बंडल ऑफ स्टिक. अ बंडल ऑफ कॅश. ठीक आहे, कॅशचे पण बंडल असतात. द थीफ स्टोल अ बंडल ऑफ कॅश फ्रॉम द सी. ठीक आहे, तिजोरीमधून काय केलं? बंडल ऑफ कॅश चोरी केली. नेक्स्ट, सॅशे. सॅशे. ओके, इथे टी सायलेंट आहे. सॅशे, अ सॅशे ऑफ टी. He opened a sachet of tea and placed it in his mug. ओके, सो चहा कॉफीचे असे सॅशे तुम्ही बघितले असतील गरम पाण्यामध्ये टाकण्यासाठी. सो त्याला म्हणतात सॅशे. अ सॅशे ऑफ केचप. He used a sachet of ketchup on his fries. ओके, फ्राईज साठी त्याने टोमॅटो केचप यूज केलं. सो त्याचे छोटे छोटे सॅशे मिळतात. सो जे छोट्या सॅशे मध्ये असतं, पाऊच मध्ये असतं, त्याला तुम्ही सॅशे म्हणू शकता. नेक्स्ट, पाईल. पाईल. पाईल म्हणजे काय? ढीग. अ पाईल ऑफ क्लोथ्स, कपड्यांचा ढीग आहे. ही ही स्टॅक्ड अ पाईल ऑफ क्लोथ्स ऑन द बेड. ठीक आहे, सो इथे कपड्यांचा ढीग म्हणून आपण पाईल यूज केलाय. नेक्स्ट, अ पाईल ऑफ लीव्स. द किड्स जम्प्ड इनटू अ पाईल ऑफ लीव्स. ओके, मुलांनी या पानांच्या ढिगावर उडी मारली, असा इथे अर्थ आहे. सो पाईल म्हणजे ढीग. आता मला तुम्ही सांगा, आपण इतके नवीन शब्द ऐकतो आहे, तुम्हाला कोणते शब्द नवीन वाटत आहेत ते नोट डाऊन करा. पेन पेपर घेऊन तुम्ही बसा, प्रॉपर समजून घ्या. जे शब्द नवीन वाटत आहेत ते नोट डाऊन करा आणि त्यांचा तुम्ही वाक्यामध्ये सेंटेन्स तयार करण्याचा प्रयत्न करा. सेंटेन्स मध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन वाटत असेल, ते सेंटेन्स सेम तुम्ही कमेंटमध्ये लिहा, मी त्याला नक्की रिप्लाय करेन. ओके, काही चेंजेस असतील तर ते नक्की सांगितले जातील, पण यासाठी तुम्ही जास्तीत जास्त इंटरॅक्ट होणं गरजेचं आहे. नेक्स्ट, बॅरल. ओके, बॅरल. बॅरल म्हणजे ड्रम भरून. अ बॅरल ऑफ वाईन. दे स्टोर्ड अ बॅरल ऑफ वाईन इन द सेलर. ठीक आहे, पूर्ण ड्रम भरून वाईन असणे. अ बॅरल ऑफ ऑइल. द फॅक्टरी प्रोसेस्ड अ बॅरल ऑफ ऑइल. ठीक आहे, सो बॅरल ऑफ ऑइल जे ड्रम मध्ये भरून स्टोअर करू शकतो असं. हेप. हेप, अ हेप ऑफ ट्रॅश. द वर्कर कलेक्टेड अ हेप ऑफ ट्रॅश फ्रॉम द स्ट्रीट कॉर्नर. ठीक आहे, परत एक प्रकारचा बऱ्याच वस्तू एकत्र करून त्याचा ढीग असाच म्हटला जाईल इथेही. अ हिप ऑफ ब्रिक्स. दे युज्ड अ हिप ऑफ ब्रिक्स टू बिल्ड द गार्डन वॉल. ठीक आहे, बऱ्याचशा गोष्टी एकत्र आणून तयार करणे. नेक्स्ट, ग्रेन. ग्रेन म्हणजे दाणा, धान्याचा दाणा. अ ग्रेन ऑफ राईस, तांदळाचा दाणा. ही डिडंट वॉश he didn't want to waste even a grain of rice from his plate. ओके, त्याला त्याच्या प्लेट मधून एकही दाणा वाया घालवायचा नव्हता. सो ग्रेन म्हणजे दाणा. अ ग्रेन ऑफ व्हीट. he planted a grain of wheat in the soil. ठीक आहे, सॉइल म्हणजे काय? जमीन, माती. सो त्याने जो गव्हाचा दाणा आहे तो पेरला. नेक्स्ट, लिटर. लिटर. ओके, सो जे लिक्विड फॉर्म मध्ये असतं ते आपण लिटर मध्ये काउंट करतो. अ लिटर ऑफ ज्यूस. शी ड्रँक अ लिटर ऑफ ज्यूस आफ्टर हर वर्कआउट. ठीक आहे, वर्कआउट म्हणजे एक्सरसाइज झाल्यानंतर तिने 1 लिटर ज्यूस प्यायला.
नेक्स्ट, अ लिटर ऑफ पेट्रोल. पेट्रोल सुद्धा आपण लिटर मध्ये काउंट करतो. ही फिल्ड अप हिज कार विथ अ लिटर ऑफ पेट्रोल ऍट द गॅस स्टेशन. ठीक आहे, त्याने त्याच्या कारमध्ये पेट्रोल भरलं. येस. नेक्स्ट, स्टेक. स्टेक, अ स्टेक ऑफ प्लेट. ठीक आहे. देअर इज अ स्टेक ऑफ प्लेट्स ऑन द किचन काउंटर. ओके, एकावर एक अशा प्लेट रचून ठेवणं, रचून ठेवलेलं असणं त्याला म्हणणार स्टेक. अ स्टेक ऑफ कॉइन्स. ही काउंटेड अ स्टेक ऑफ कॉइन्स टू पे फॉर हिज ग्रॉसरी. ठीक आहे. सो कॉइन्स असे एकावर एक रचून ठेवणं त्याला आपण म्हणणार स्टेक. नेक्स्ट आहे स्पूल. स्पूल, अ स्पूल ऑफ वायर. ओके, रीळ म्हणणार आपण त्याला थोडक्यात. ही अनवाउंड ही अनवाउंड अ स्पूल ऑफ वायर फॉर द इलेक्ट्रिक प्रोजेक्ट. राईट. अ स्पूल ऑफ थ्रेड. आय ब्रॉट अ स्पूल ऑफ थ्रेड फ्रॉम द क्राफ्ट स्टोअर. ठीक आहे, तो काय झालं, मी धाग्याचा रीळ आणला. तो रीळ म्हणजे स्पूल म्हणू शकता तुम्ही. नेक्स्ट, कॉईल. कॉईल पण आपण म्हणू शकतो. अ कॉईल ऑफ रोप. द क्लाइमर कॅरीड अ कॉईल ऑफ रोप फॉर सेफ्टी. ओके, क्लाइमर म्हणजे काय, तो वरती चढणारा असतो. तो काय करतो, आपल्याकडे एक रोप कॅरी करतो. रोप म्हणजे दोरी. आणि नेक्स्ट आहे अ कॉईल ऑफ वायर. ठीक आहे, कॉईल. आय नीड कॉईल ऑफ वायर टू फिक्स द ब्रोकन पेन्स. ठीक आहे, ही वायर आहे जी कॉईल स्वरूपात आहे, राऊंड राऊंड राऊंड. आपण म्हणतो कॉईल. राईट. मच्छर अगरबत्ती असते आपली, कॉईल फॉर्म मध्येच असते ती सुद्धा. राईट. सो त्याला पण आपण काय म्हणणार, कॉईल. नेक्स्ट आहे अ शीट ऑफ पेपर. कुड यू पास मी अ शीट ऑफ पेपर टू राईट अ क्विक नोट. ठीक आहे. पेपर जेव्हा आपण मागतो, सो त्याची काय कोणते, शीट ऑफ पेपर म्हणजे एक मला पेपर दे. सो त्याला तुम्ही म्हणणार अ शीट ऑफ पेपर. राईट. नेक्स्ट, अ शीट ऑफ अल्युमिनियम फॉइल. She tore off a sheet of aluminum foil to cover the baking dish. Yes, I hope you guys are getting this. Next, pack. A pack of gum. She always carries a pack of gum in her purse for fresh breath. Right? So, pack of gum. Packet form मध्ये जे आहे ते. Next, punnet. Punnet. A punnet of blueberries. Could you pick up a punnet of blueberries from the grocery store? ठीक आहे. सो अशा बॉक्स फॉर्म मध्ये तुम्हाला जे मिळतं पूर्ण भरून त्याला तुम्ही पनेट म्हणू शकतात. अ पनेट ऑफ स्ट्रॉबेरीज. शी पॅक्ड अ पनेट ऑफ स्ट्रॉबेरीज इन हर लंच बॉक्स. ओके. सो येस. नेक्स्ट आहे लाईन. लाईनशीर एखादी गोष्ट असणे त्याला आपण म्हणणार लाईन. अ लाईन ऑफ कार्स. वी वेटेड patiently in the line of cars at the toll booth. ओके, टोल बूथ असतात तिथे आपल्याला गाडीच्या मागोमाग गाडी आपल्याला ठेवावी लागते, लाईन मध्ये राहावं लागतं. सो अ लाईन ऑफ कार्स, कारची रांग. देन अ लाईन ऑफ ट्रीज, झाडांची रांग. आय सॉ अ लॉंग लाईन ऑफ ट्रीज अलॉंग द रोड. अलॉंग द रोड म्हणजे रोडच्या बाजूला मी झाडांची लाईन बघितली, लाईनशीर झाडं लावलेली होती. ओके, सो त्याला आपण म्हणणार लाईन. नेक आहे हँडफुल म्हणजे मुठभर किंवा हात भरून असं आपण जेव्हा म्हणतो त्याला तुम्ही म्हणणार हँडफुल. अ हँडफुल ऑफ कॉइन्स. ही गेव अ हँडफुल ऑफ कॉइन्स टू द स्ट्रीट परफॉर्मर. ठीक आहे. हातभर कॉइन त्याने स्ट्रीट परफॉर्मर, रस्त्यावर जे परफॉर्म करतात त्यांना त्याने दिले. नेक्स्ट, अ हँडफुल ऑफ नट्स. शी एट अ हँडफुल ऑफ नट्स ऍज अ स्नॅक्स. ओके, हात भरून नट्स म्हणजे
बेदाणे. ओके, आपण म्हणतो शेंगदाणे, ड्रायफ्रुट्स टाईप ते. नेक्स्ट आहे पॅकेट. तर आता आजकाल आपण बऱ्याच पद्धतीचे वेगवेगळे पॅकेट बघतो. अ पॅकेट ऑफ सीड्स. ही बॉट अ पॅकेट ऑफ सीड टू प्लांट इन हिज गार्डन. ओके, गार्डन मध्ये प्लांट करण्यासाठी, झाडं लावण्यासाठी त्याने पॅकेट ऑफ सीड्स आणलं, म्हणजे पॅकेट भरून सीड आणलं. नेक्स्ट आहे अ पॅकेट ऑफ बिस्किट्स. Sarah opened a packet of biscuits to share with her friends. ठीक आहे, तिने पूर्ण पॅकेट आणलं बिस्किटचं फ्रेंड्सला वाटण्यासाठी. सो आजकाल बरेचसे वर्ड्स जे आहेत ते आपल्या तोंडात बसलेले आहेत आणि त्याला मराठी अल्टरनेटिव्ह वर्ड्स आपल्याला आपण युजच करत नाही. सो जे आहेत ते तर तुम्ही करताय, पण जे काही तुम्हाला नवीन वाटत आहे ते सुद्धा तुमच्या डिक्शनरीमध्ये ऍड ऑन करा, सो दॅट तुम्ही त्याचा वापर करू शकाल. ओके. नेक्स्ट, बीम. अ बीम ऑफ लाईट, फोकस. शी युज्ड flashlight to shine a beam of light into the dark room. ओके, अंधार खोलीमध्ये उजेड आणण्यासाठी तिने फ्लॅशलाईटचा यूज केला. अ बीम ऑफ लेझर. The doctor used a beam of laser to examine the patient's eye. Right? So जो आपण फोकस लावतो, लाईट लावतो, त्याला तुम्ही बीम म्हणू शकता. नेक्स्ट आहे रो. रो म्हणजे रांग. A row of house. The children played in front of a row of house on the quiet street. शांत असलेल्या रस्त्यावर मुलं खेळत होती. A row of books. She organized a row of books on the shelf. Okay, तिने एक पूर्ण लाईन बुक्सची लावली. Next, pod. Pod, a pod of dolphins. We spotted a pod of dolphins swimming near our boat. Okay, पूर्ण म्हणजे ग्रुप. फिशचा, डॉल्फिनचा पूर्ण तो कळप आहे, जो ग्रुप आहे, त्याला काय म्हणणार? पॉड. देन अ पॉड ऑफ पीस. ओके, एक जो आपलं हे असतो, शेंग असते, त्याच्यामध्ये पूर्ण ती उकळल्यावर जेवढे त्याच्यामध्ये पीस निघतात त्याला तुम्ही म्हणणार पॉड. शी हार्वेस्टेड अ पॉड ऑफ पीस फ्रॉम द गार्डन. नेक्स्ट, लोफ. अ लोफ ऑफ ब्रेड. शी स्लाइस्ड अ वार्म लोफ ऑफ ब्रेड फॉर डिनर. ओके, पूर्ण ब्रेडचा पीस, त्याला आपण म्हणणार लोफ. ज्याला स्लाइस न केलेला पूर्ण मोठाच्या मोठा, त्याला म्हणणार लोफ. अ जग ऑफ. नेक्स्ट आहे जग. अ जग ऑफ ऑरेंज ज्यूस. ही ड्रँक अ होल जग ऑफ ऑरेंज ज्यूस बाय हिमसेल्फ. ठीक आहे, तो स्वतःच पूर्ण जगभर ज्यूस. जग मीन्स व्हॉट? एक कंटेनर आहे हे एक प्रकारचं, ज्याच्यामध्ये आपण पाणी किंवा ज्यूस वगैरे स्टोअर करू शकतो. सो त्याला म्हणणार आपण अ जग ऑफ ज्यूस. He drank a whole jug of juice of orange juice by jug of orange juice by himself. Okay. So I hope तुम्हाला कंटेनर्स आणि क्वांटिटी कशा पद्धतीने यूज करायची हे समजलं असेल. नेक्स्ट आहे स्ट्रिंग. स्ट्रिंग. ओके, स्ट्रिंग म्हणजे काय? माळ. अ स्ट्रिंग ऑफ पर्ल्स. He surprised her with a beautiful string of pearls for her birthday. ठीक आहे, बर्थडेला त्याने मोत्यांची माळ देऊन तिला सरप्राईज केलं. नेक्स्ट आहे अ स्ट्रिंग ऑफ लाईट्स. ही wrapped a string of lights around the Christmas tree. ठीक आहे, ख्रिसमस ट्रीच्या भोवती त्याने काय केलं? स्ट्रिंग ऑफ लाईट्स, लाइटिंग लावली. ओके, लाइटिंगची माळ लावली असं आपण म्हणू शकतो. सो आय होप तुम्हाला आज
ऑलमोस्ट आपण 50 वोकॅबलरी वर्ड्स, 50 पेक्षा जास्त वोकॅबलरी वर्ड्सची प्रॅक्टिस केलेली आहे. आणि तुम्हाला सोप्या पद्धतीने हे कसं वापरायचं लक्षात आलेलं असणार आहे. अजून कोणते वर्ड्स तुम्हाला वाटतायत की जे तुमच्यासाठी नवीन होते ते कमेंटमध्ये लिहा. नोट डाऊन करा की हे वर्ड्स आज तुम्ही पहिल्यांदा शिकला आहात, पहिल्यांदा तुम्हाला त्याची माहिती झाली आहे. सो असे वर्ड्स नेहमी नोट डाऊन करा, कारण की नुसतं ऐकून उपयोग नाहीये, तर ते प्रॉपर तुम्हाला इम्प्लिमेंट करता येणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर खरंच इंग्लिश बोलायला शिकायचं असेल तर आपला स्पोकन इंग्लिश कोर्स आहे 2 महिन्याचा, ज्यामध्ये आपण बेसिक पासून इंग्लिश स्पीकिंगची प्रॉपर प्रॅक्टिस करतो, ग्रामर कन्सेप्ट क्लिअर करतो. त्यामध्ये आपले सगळे लाईव्ह सेशन्स होतात. तर त्यासाठी तुम्ही इथे दिलेल्या नंबरवर कॉल करू शकतात आणि तुमचं सीट बुक करू शकतात. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम गाईज, let's meet in the next video. Till that time, keep practicing. See you. Bye bye.